प्रागैतिहासिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? अर्थात डायनासॉर, टी-रेक्स, ट्रायसेराटॉप्स. पण विचार करा, त्यांच्याही करोडो वर्ष आधी एक असं जग होतं जिथे राज्य करणारे महाकाय जीव पूर्णपणे वेगळे होते. चला तर मग पृथ्वीच्या इतिहासातलं ते हरवलेलं पान उघडून पाहूया. या कथेत आपण काय काय पाहणार आहोत? सुरुवात करूया एका विसरलेल्या महाकाय जीवाच्या जीवाश्माने. मग आपण थेट जीवनाच्या सुरुवातीला जाऊ, समुद्रातल्या त्या पहिल्या संघर्षाचे साक्षीदार होऊ, जमिनीवर टाकलेलं पहिलं पाऊल पाहू आणि मग पोहोचू त्या महाकाय कीटकांच्या अद्भुत युगात. आणि हो, त्या युगाचा शेवट कसा झाला तो महाविनाशही आपण पाहणार आहोत. तर आपली गोष्ट सुरू होते 2013 साली ऑस्ट्रेलियाच्या एकदम दुर्गम भागात. विचार करा, एक संशोधक धुळीत काम करतोय आणि त्याला अचानक असं काहीतरी सापडतं जे फक्त एक जीवाश्म नाहीये, ते तर एका पूर्णपणे विसरलेल्या जगाचं प्रवेशद्वार आहे. एक असं जग ज्याच्या शोधाने आपल्या इतिहासाबद्दलच्या कल्पनांना अक्षरशः मुळापासून हदरवून टाकलं. हो, बरोबर ऐकलत. 1 मीटर लांब वेंचू म्हणजे जवळजवळ आपल्या कमरे एवढा. हा आकारच अविश्वसनीय आहे, नाही का? हा शोध म्हणजे फक्त एक मोठा कीटक सापडला असं नव्हतं. या एका जीवाश्मानं वैज्ञानिकांना विचार करायला भाग पाडलं की अरे, डायनोसॉरच्या आधी पृथ्वीवर नेमकं काय चाललं होतं. आणि गंमत म्हणजे तो महाकाय विंचू एकटा नव्हता. जसजसं संशोधन पुढे गेलं तसतसे धक्कादायक शोध लागत गेले. मांजरीच्या आकाराचे कोळी, विचार करा, ॲनाकॉन्डा एवढे लांब गोम आणि वटवाघळाच्या पंखांएवढे मोठे ड्रॅगनफ्लाय. चित्र आता एकदम स्पष्ट झालं होतं. डायनासॉरच्या आधी ही पृथ्वी कीटकांची होती. ठीक आहे, मग हे महाकाय कीटक आले कुठून हे समजून घेण्यासाठी आपल्याला खूप खूप मागे जावं लागेल. चला, वेळेत मागे जाऊया, तब्बल 60 कोटी वर्ष मागे. त्या काळातली पृथ्वी आजच्यासारखी अजिबात नव्हती. ती ओळखताही आली नसती. जरा कल्पना करून बघा, एक अशी पृथ्वी जिची जमीन म्हणजे नुसता जळलेला ओसाड खडक. वरती ओझोनचा थर नाही, त्यामुळे सूर्य जणू आग ओकतोय. त्याची घातक अतिनील किरणं जमिनीवरच्या प्रत्येक गोष्टीला अक्षरशः जाळून टाकतायत. अशा जगात जीवन कुठे टिकणार? फक्त एकाच ठिकाणी, महासागराच्या अंधाऱ्या खोल पाण्यात. तेच एकमेव सुरक्षित आश्रयस्थान होतं. पण त्याच पाण्यात एक शांत क्रांती घडत होती. शैवाल म्हणजे ॲल्गी यासारख्या अगदी सूक्ष्म जीवांनी प्रकाशसंश्लेषण सुरू केलं आणि या प्रक्रियेत एक टाकाऊ वायू ऑक्सिजन वातावरणात सोडायला सुरुवात केली. विचार करा, करोडो वर्षे ही प्रक्रिया चालली आणि ह्या एका टाकाऊ वायूने फक्त ओझोनचा थरच नाही बनवला, तर आपल्या संपूर्ण ग्रहाचा श्वासच बदलून टाकला. एका सूक्ष्म जीवानं एका निर्जीव ग्रहाला सजीव बनवलं होतं. आता ऑक्सिजनमुळे ग्रह बदलला होता आणि यानंतर पृथ्वीच्या इतिहासात तो क्षण आला जो सगळं काही बदलणार होता. एक असा क्षण जिथे जीवन फक्त वाढलं नाही, तर त्याचा अक्षरशः स्फोट झाला. विविधतेचा, जटिलतेचा एक प्रचंड विस्फोट. ही टाईमलाईन बघितली की आपल्याला याचा अंदाज येतो. अब्जावधी वर्ष जीवन अगदी साधं सूक्ष्म होतं, पण मग अचानक भूवैज्ञानिक दृष्टीने बघितलं तर अक्षरशः एका क्षणात जीवसृष्टीचा जणू स्फोटच झाला. या टाईमलाईनवर तोच तो निर्णायक क्षण आहे ज्याला कॅम्ब्रियन विस्फोट म्हणतात. इथूनच जीवनानं खऱ्या अर्थानं पृथ्वीचा ताबा घेतला. तर मग हा कॅम्ब्रियन विस्फोट नक्की होता तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर याच काळात आज आपण पाहतो ते बहुतेक सर्व प्राणीगट अचानक उदयास आले. पण हा स्फोट झाला कशामुळे? उत्तर एका शब्दात आहे, धोका. हो, ह्याच काळात पहिल्यांदा शिकारी जन्माला आले. आणि जिथे शिकारी असतो तिथे शिकारीही असतेच. स्वतःला वाचवण्यासाठी प्राण्यांना नवनवीन युक्त्या शोधाव्या लागल्या. कठीण कवच बनवणं, वेगानं पळायला शिकणं, लपण्याची कला. ह्या जीवघेण्या स्पर्धेनं उत्क्रांतीला जणू काही रॉकेटच लावलं. आणि समुद्रातलं हे नवं वास्तव किती धोकादायक होतं याचं हे एक उत्तम उदाहरण. एका बाजूला होते ट्रायलोबाइट्स, आजच्या खेकड्यांसारखे दिसणारे जीव जे समुद्राच्या तळाशी आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. आणि दुसऱ्या बाजूला होता ॲनोमॅलोकॅरिस, जवळजवळ 2 मीटर लांब शिकारी, जो त्यांच्यावर हल्ला करायला टपलेला होता. ही होती पृथ्वीवरची पहिली अन्नसाखळी. आता समुद्रात राहणं दिवसेंदिवस धोकादायक होत चाललं होतं. त्यामुळे जीवसृष्टी पुढच्या मोठ्या झेपेसाठी तयार होती. आणि ही झेप फक्त नवीन जागा शोधण्यासाठी नव्हती, तर ती एक प्रकारे समुद्रातल्या धोक्यांपासून सुटका होती. आता बघा परिस्थिती कशी होती. ओझोनचा थर तयार झाल्यामुळे जमीन आता सुरक्षित झाली होती. दुसरीकडे महासागर पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक झाले होते. शिकाऱ्यांनी भरलेले होते. मग लहान जीवांपुढे पर्याय काय होता? समुद्रात राहून मोठ्या शिकाऱ्यांचा घास बनायचा की बाहेरच्या त्या अनोळखी पण रिकाम्या जगात पाऊल टाकायचं?
समुद्रातल्या जीवघेण्या स्पर्धेनंच जीवनाला पाण्याबाहेर येण्यास भाग पाडलं. आणि मग आपण आपल्या कथेच्या त्या टप्प्यावर येतो जिथे हे सगळं सुरू झालं होतं. तो महाकाय विंचू ते युग होतं, कार्बोनिफेरस युग. एक असं विचित्र आणि परग्राह्यासारखं जग जिथे कीटकांना महाकाय होण्याची संधी मिळाली. तर हे कार्बोनिफेरस युग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे विशाल दलदलीच्या जंगलांचं युग होतं. आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे त्या काळात झाडं मेल्यावर त्यांना कुजवणारे जीवाणूच नव्हते. त्यामुळे ही न कुजलेली झाडं जमिनीत गाडली गेली आणि कोट्यावधी वर्षांनंतर प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे त्याच झाडांपासनं आज आपण वापरतो तो कोळसा तयार झाला. आता परत एकदा त्या काळातल्या कीटकांच्या आकाराची कल्पना करा. घोड्या एवढी मोठी गोम आणि कावळ्या एवढा मोठा ड्रॅगन फ्लाय. खरंच त्या काळात आपण असतो तर आपल्याला हे जग आपल्या पृथ्वीसारखं वाटलंच नसतं. पण मग मुख्य प्रश्न उरतोच, हे सगळं शक्य कसं झालं? कीटक इतके महाकाय कसे बनले? यामागे नक्कीच काहीतरी शास्त्रीय कारण असणार नाही का? आणि उत्तर हवेतच होतं, अक्षरशः त्या काळातल्या हवेत. आज आपल्या वातावरणात साधारण 21% ऑक्सिजन आहे, पण कार्बोनिफरस युगात हे प्रमाण होतं तब्बल 35%. म्हणजे ती हवा जणू काही सुपरचार्ज्ड होती. आता बघा, कीटकांना आपल्यासारखी फुफ्फुसं नसतात. ते त्यांच्या शरीरावरच्या लहान छिद्रांमधून थेट श्वास घेतात. आजच्या 21% ऑक्सिजनमध्ये ही पद्धत फक्त लहान शरीरासाठीच पुरेशी आहे. पण विचार करा, त्या काळात जेव्हा हवा 35% ऑक्सिजनने भरलेली होती, तेव्हा याच श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे त्यांना त्यांच्या महाकाय शरीरासाठी लागणारी ऊर्जा सहज मिळाली. पण प्रत्येक युगाचा अंत असतो आणि या अद्भुत युगाचा शेवट खूपच नाट्यमय आणि विनाशकारी होता. कारण पृथ्वीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा महाविनाश घडून येणार होता. हे सगळं एका साखळीप्रमाणे घडलं. सुरुवात झाली प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकांनी. यातून इतका सल्फ्युरिक वायू बाहेर पडला की ॲसिडचा पाऊस पडू लागला. वातावरणातला कार्बन डायऑक्साईड टोकाला पोहोचला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ऑक्सिजनची पातळी, ज्यावर हे महाकाय जीव अवलंबून होते, ती अचानक खाली कोसळली. आणि याचा परिणाम 95%. पृथ्वीवरचे 95% सजीव नाहीसे झाले. प्रत्येक 100 जीवांपैकी फक्त 5 वाचले. ही फक्त एक संख्या नाहीये, हा पृथ्वीच्या इतिहासातला सर्वात मोठा, सर्वात भयंकर महाविनाश होता. म्हणूनच याला द ग्रेट डाईंग म्हणतात. आणि हे नाव त्याला अगदी सार्थ ठरतं. महाकाय कीटकांचं युग आता संपलं होतं. ज्या जास्त ऑक्सिजनमुळे ते मोठे झाले होते, तोच ऑक्सिजन आता नव्हता. त्यामुळे त्यांचं ते मोठं शरीरच त्यांच्यासाठी एक ओझं बनलं. ह्या महाविनाशातून फक्त लहान आणि चपाळ जीवच वाचले. जणू काही पृथ्वीवर एक रिसेट बटन दाबलं गेलं होतं. आणि ह्या रिकाम्या झालेल्या जगावर राज्य करण्यासाठी आता एक नवीन प्रकारचे जीव तयार होत होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, जीवनाचं खरं आव्हान फक्त टिकून राहण्यात नाही, तर प्रत्येक महाविनाशातून पुन्हा उभं राहण्यात आहे. महाकाय कीटकांचं युग संपलं, पण पृथ्वीवरच्या जीवनाची कथा कुठे थांबते? ती तर फक्त एक पान उलटत होती.